नमस्कार. मी रंगनाथ विश्वनाथचा बंकापूर, अध्यक्ष श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज, महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, आज आपणासमोर प्रस्तुत करताना मला अतिशय आनंद होत आहे. महालक्ष्मी संघाच्या वतीने जे घरकुल प्रकल्प राबविले गेले त्या प्रकल्पाचे सामुदायिक वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ आज आपण साजरा करीत आहोत. महालक्ष्मी संघाची पार्श्वभूमी जर म्हणायची तर 1979 साली संघाची स्थापना झाली. संघाची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी गौरी गणपतीचे दिवस होते. गौरीचं आगमन म्हणून या संस्थेस महालक्ष्मी संघ असं नाव देण्यात आलं. या संस्थेमध्ये सुरुवातीला आम्ही काही तरुण मंडळी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि श्री दिवंगत विठ्ठल दत्तात्रय बंकापूर यांच्या अध्यक्षतेखाली या संघाची स्थापना झाली 1979. आणि सुरुवातीला पवित्र अशा रक्तदानाने आम्ही आमच्या कार्यास सुरुवात केली. त्यानंतर संस्थेच्या वतीनं 2 वेळा आम्ही सामुदायिक विवाह संपन्न केले. पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही 31 सामुदायिक विवाह केलो त्यावेळेला आमच्यापैकी कुणीही लग्न केलेले नव्हते, सर्व अविवाहित होते आणि सामुदायिक विवाह आम्ही पार पाडले. खूप मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असा हा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुन्हा 2 वर्षानंतर असाच आणखीन एक प्रयत्न झाला. आणखीन एकदा सामुदायिक विवाह करण्यात आले आणि छोटे मोठे शिबिरं घेणे, आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं करत करत वैद्यकीय सेवा करावी अशा हेतूनं डॉक्टर बोर्टे यांच्या संपर्कातून अशोक बोर्टे आम्हाला भेटले आणि काहीतरी तुम्ही समाजासाठी करा, सेवा द्या, वैद्यकीय सेवा द्या असं म्हटल्यानंतर एक 10 बाय 10च्या भाड्याच्या जागेत आम्ही दवाखाना सुरू केला. अत्यल्प दरामध्ये आपण समाज बांधवांना 1 रुपयामध्ये औषध आणि 3 रुपयामध्ये इंजेक्शनसह आपण लोकांना ही सेवा दिली. हे कार्य चालू असताना संस्थेची स्वतःची एक इमारत व्हावी हा हेतू घेऊन जागेचा शोध घेतला. योगायोगाने जागा मिळाली, त्या ठिकाणी बांधकाम झालं आणि आज त्या ठिकाणी महालक्ष्मी चिकित्सालय या नावाने दवाखाना सुरू आहे. आजही अखंडपणे हे आम्ही सेवा देत आहोत. आजकाल कुठेही गेलं तरी 50 रुपये 100 रुपयाच्या खाली औषधं देत नाहीत आणि आम्ही अजूनही 10 रुपयामध्येच औषधं देतोय आणि अखंडपणे सेवा सुरू आहे. हे करत असताना मनात विचार असा आला सर्वांच्या की आपण समाजासाठी आणखीन काहीतरी मोठं भव्य दिव्य काम केलं पाहिजे. मग घरकुलाची योजना डोक्यात आली. आपण जागा घ्यावी आणि त्यातून समाज बांधवांना आपण घरकुलं उभे करून द्यावीत असा विषय आला. जागेचा शोध घेता घेता शिळगीच्या पुढे दहिटणे परिसरात आम्हास 5.6 एकर जमीन मिळाली आणि त्या ठिकाणी जागा घेऊन अनेक वर्ष झाले, परंतु त्याला म्हणावं तसं अजून मूर्त स्वरूप आलेला नव्हता. अनेक प्रकारच्या चाचपण्या केल्या, अनेकांशी संपर्क केला आणि करता 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 शेवटी अनिलजी पंदे सुरुवातीला त्यांच्या मार्फतून योजना आली होती, परंतु तेही जमलं नाही आणि शेवटी पुन्हा पंदेंच्याच हस्ते त्यांच्याच हाताने हे कार्य उभं राहावं असं संकेत होते वाटतं. त्याप्रमाणे अंकुरजींची भेट झाली. त्यांनी योजना सादर केली. योजना सर्वांना पटली आणि आवास योजनेमध्ये हे स्कीम आपल्याला बसवता येईल असं त्याने आम्हाला विश्वास दिला. त्याप्रमाणे आपण समाज बांधवांसाठी आवास योजनेमध्ये हे घरांचं प्रकल्प उभं केलं. अत्यल्प दरामध्ये आपण ही घरं त्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. एकूण या ठिकाणी 288 घरांची योजना असून आवास योजनेसाठी म्हणून 252 घरं मंजूर झाले.
प्रत्येकाला 2.5 लाख रुपये सबसिडी मिळाली. आणि यामध्ये केंद्र शासनात आणि राज्य शासन, केंद्र शासनाचे 1.5 लाख, राज्य शासनाचे 1 लाख असं अनुदान 2.5 लाख रुपये प्रत्येक लाभार्थ्याला उपलब्ध झाला. आणि यातून ही 252 लाभार्थी मिळाले. घरं पूर्ण तयार आहेत, सर्व सोयींयुक्त, 1 BHK, साधारणपणे 313 कार्पेट एरिया, आणि बिल्टअपचा जर विचार केला तर 430-435 घरात हे जातं. अशी घरं, एकूण 9 इमारती, एका इमारतीमध्ये 32 घरं, असे 9 इमारती मिळून 288 घरं या ठिकाणी आपण उभी केलेली आहेत. त्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा झालेली आहे, रस्त्याची सुविधा झालेली आहे, वीज कनेक्शन आलेलं आहे, नळाचे पाणी नळ जोडलं गेलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आणि हे सगळं कार्यक्रम आपण सुरुवातीपासून अनेक प्रकारचे इथं काही फोटोज आहेत ते या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. ते सर्वजणांना लक्षात येईल की जागा कशी होती, कसं कसं डेव्हलप होत गेलं, हे सगळं आपल्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं आपण ही योजना पूर्णत्वास नेली. हे काम करत असताना माझे जे सहकारी आहेत, त्यापैकी सर्वजण बहुतेक अध्यक्षपद भूषविलेले आहेत. 1986 साली ज्या वेळेला दवाखाना सुरू झाला भाड्याच्या जागेत, त्यावेळेला प्रकाश झाड हे अध्यक्ष होते. त्यानंतर विठ्ठल दत्तात्रय बंकापूर पुन्हा यांच्याच अध्यक्षतेखाली स्वतःची इमारत बांधण्यात आली. आणि ती इमारत आज ही दिमाखाने उभी आहे आणि त्या ठिकाणी आपण वैद्यकीय सेवा देतो. त्याचबरोबर आता जे हाऊसिंग सोसायटी झालेली आहे त्यामध्ये बऱ्याच सुविधा देण्याचा वगैरे मानस आहे. यथावकाश सर्व गोष्टी होतील. सगळ्याच गोष्टी काय लगेच शक्य होणार नाही आहेत, पण आमच्याकडून जे जास्तीत जास्त सुविधा देण्यात येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हे पूर्णत्वास नेऊ असं मला विश्वास आहे. आणि सहस्रांचरणी मी हीच मागणी करतो की हे सगळं करण्यासाठी आम्हाला त्यांनी बळ द्यावं. हे सगळं करत असताना माझ्याबरोबर सुरुवातीपासून इतकी वर्ष सर्वजण आम्ही मिळून एकत्र काम करतोय. त्यामध्ये राजेंद्र राम काटवे, बाळकृष्णसा मेहरवाडे जे आता विद्यमान संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर मदनसा चव्हाण, प्रकाश झाड, राजू बिद्री, सतीश कोल्हापुरे, विजयकुमार रंगरेज, परशुरामसा लोमटे, संजीव रंगरेज, दत्तात्रय मिरजकर, दत्तात्रय बिद्री व किसन गुंडूसा मेंगजी हे माझे सहकारी. यातून आज आमच्या सोबत असणारे आणखीन 2 जण आत्ता नाही आहेत. एक विठ्ठल दत्तात्रय बंकापूर जे संस्थापक अध्यक्ष होते, त्याचबरोबर याच वर्षी ज्यांचं निधन झालं ते अनिल अंबुसा दामजी. अशी ही सगळी आमची टीम अनेक वर्षापासून, साधारणपणे 45-46 वर्षापासून मी मिळून एकत्र काम करतोय. हे सगळं करत असताना यामध्ये एक व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय हे बोलणं पूर्ण झालं असं मला नाही वाटत. त्यावेळेचे आमचे जे सहकारी होते त्यामध्ये श्री नंदकुमार पवार हे आमचे खूप जवळचे मित्र. त्यांच्या कल्पनेतून आपण एकत्र येऊन समाजकार्य करावं म्हणून त्यांनी ही मोठ बांधली आणि त्याला एक मूर्त स्वरूप मिळालं असं मला वाटतं. आणि हे सगळं करत असताना समाजाने आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. सर्व आमचे वरिष्ठ मंडळी जी आहेत त्यामध्ये समाजाचे विश्वस्त, अध्यक्ष, सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि सर्वांनी एक दिलाने पाठिंबा दिला. आणि त्या सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि हे काम करण्यात यशस्वी ठरलो असं मला वाटतं. आणि सगळ्यांचा एकजुटीतून हे प्रकल्प उभं राहिलं. आणि सर्वांची एक महत्त्वाची इच्छा, एक महत्त्वाकांक्षा होती की आपल्या हातून एक मोठा भव्य दिव्य असा प्रकल्प व्हावा. आणि हा जो प्रकल्प झालेला आहे हा आपल्या समाजाच्या दृष्टीने पहिला आणि एकमेव आज तरी असं म्हणायला काय हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.